धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात भेसळयुक्त दुधाचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। शिरपूर तालुक्यातील खर्दे गावातील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध खरेदी केलं। मात्र दूध गरम करताच ते संपूर्णपणे रबर सारख्या गोळ्यात बदलल्याचं पाहून ते चक्रावून गेलेत। दूध उकळल्यानंतर तयार झालेला गोळा हाताने तुटत असून तो पूर्णपणे रबर सारखा असल्याचं दिसून आलंय। हा प्रकार पाहून आशाबाई बोरसे यांना धक्का बसलाय। विशेष म्हणजे त्या नेहमीच त्या दूधवाल्याकडून दूध घेत असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचं त्यांनी नमूद केलंय। त्यामुळे दुधाच्या शुद्धतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। दरम्यान शिरपूर तालुक्यात 3 ते 4 महिन्यांपूर्वीही भेसळयुक्त दुधाचा असाच प्रकार उघडकीस आला होता। मात्र त्या घटनेनंतरही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणाची अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दुधाचे नमुने तपासावेत, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येते। अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून एका अधिकाऱ्याने सांगितलंय की संबंधित डेअरीवर जाऊन दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत आणि त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानवीय कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सणासुदीच्या काळात दुधाची मागणी वाढत असताना या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा आणि अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला।